पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिला चेंडूवरती आपण पाहत आहोत तो फुटवर्कचा अभावच जाणवलाय. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला बॉलला टर्न करायचं होतं, हवेमध्ये खेळण्याचा तो प्रयत्न, परंतु तिथे प्रयत्न पहिला चेंडूवरती मात्र गोलंदाजानं यावेळेस आपण पाहत आहोत ते रीड केलं होतं की पहिल्या चेंडूवरती काउंटर अटॅकमध्ये दिसतोय, त्यामुळे अवे फ्रॉम दी बॉडी बॉल ठेवलाय आणि तो फायदा होतोय. बॅटची कडा आणि तिथे फिल्डर बरोबर तो सेट केला गेला होता, अगदी त्याच्या समोरच बॉल पडलाय आणि त्यानंतर तो अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चांगली फिल्डिंग राहिली आहे, वेल स्टॉप. कारण तिकडे जर बॉल निसटला तर नेहमीच आपण पाहिलंय दोन्ही रजनीमध्ये भरपूर फास्ट बॉल वेगवान निघून जातो. दोन्ही बॉल चांगले हाताळलेत. सुरुवात यावेळेस महत्वाची राहिली आहे गोलंदाज जय नागरेकडनं. आता यावेळेस सेफ झोनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, जोखीम कमी घेतली आहे या फटक्यामध्ये. फक्त बॅट आणि बॉलचा तो संपर्क आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स मिळणं गरजेचा होता. त्या उद्देशाने खेळलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला आणि तोपर्यंत काढली जाते बॅटच्या स्वारे. यावेळेस सिंगल अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय अमित या खेळाडूचं. सुरुवात फायनली इथे मिळालेली आहे जिथे भिनार बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. टॉस गमावल्यानंतर हलक्या हाताने खेळायचं होतं, बरोबर लेंथवरती पडल्यानंतर बाउन्स मिळालाय. हीच खासियत राहिली आहे या विकेटची, कारण जेव्हा जेव्हा बॉल बाउन्स झालाय तेव्हा तेव्हा ती जी उसळी मिळते तो तितकासा स्ट्रोक खेळणं तितकंही सोपं नाही या विकेटवरती. हे आपण दोन्ही रजनीमध्ये पाहिलंय आणि त्याचा पुरेपूर तो फायदा आता जय नागरेला मिळतोय, कारण आलेला ओव्हरचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला भेटलाय. एकच सिंगल आली आहे आतापर्यंत, 4 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि आता समोर मारलाय स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आणि ते सिद्ध झालंय. या फटक्यानंतर चेंडू झालाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बाबा चषक चौकार. आता ही यावेळेस बॉलला टर्न केलंय, वळण दिलं आणि त्यानंतर खाली क्षेत्र वॅकेंट एरियामध्ये चेंडू निघालाय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार आला. अजून एक चौकार. टोटल स्कोर कार्ड धाव फलकावरती आता धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत 9 विदाउट लॉस, जिथे भिनार बी संघ बॅटिंग करतायत. जय हनुमान भिनार हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय जिथे बॅटिंग करतायत. स्टार्ट थोडासा शांततेत राहिला होता. पहिले 4 बॉल आपण पाहिले तर जय नागरेचे खूप चांगले राहिले, मग त्यानंतरचे अंतिम जे 2 चेंडू राहिले ओव्हरचे तिथे दोन्ही ते चौकार आलेत लगातारचे आणि त्याचमुळे धाव फलक पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. गोलंदाजीमध्ये चेंजेस प्रत्येक ओव्हरमध्ये राहील, कारण 4 ओव्हरचा खेळ आणि 4 बॉलर तुम्हाला कंपल्सरी वापरायचे आहेत, त्याच्यामध्ये तो चेंजेस प्रत्येक ओव्हर नंतर राहील. आदेश मस्कर यावेळेस आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटेल क्रियांश 11 चिंचगड टीमकडनं. हा सध्या तरी प्लॅनिंग चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचं यावेळेस हवेमध्ये खेळलाय. कॅचिटचा कॉल आहे, पाहूयात पोहोचेल का क्षेत्ररक्षक. स्वतः गोलंदाज धावला होता, प्रयत्न थोडेसे अपुरे राहिलेत. कॉटन बोल्टची ती संधीच होती आणि मग त्यानंतर थोडंसं आपण पाहत आहोत प्रयत्न अपुरे पडलेत. झेल सुटलाय, निसटलाय आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत तोपर्यंत काढल्या गेलेल्या एक सिंगलच्या मदतीने आता डबल डिजिटला स्कोर कार्ड 10 ऑन बोट. 10 धावा धावफलकामध्ये पाहायला भेटत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 रनाची पेनल्टी आहे. याही गोष्टी लक्षात ठेवून खेळावं लागणार आहे, तो फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावसंख्येचा स्विंग हिट करण्याचा प्रयत्न होता, बरोबर आपण पाहत आहोत तो जडमध्ये केलाय बॉल. स्टिक थोडंसं मिस करून इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप राहिलाय, त्यामुळे पंचांनी नकार दिलाय. लेग बिफोर विकेटसाठी ती
अपील जोरदार होती, परंतु तोपर्यंत आपण पाहत आहोत पंचांनी सिग्नल दिला लेग बाईज एक सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरसावते. टोटल स्कोर कार्ड 11 ऑन बोर्ड. 11 वरती धावफलक पाहायला भेटत आहेत. विकेट गमावलेली नाहीत, ही सगळ्यात महत्वाची बाब आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहे. पुल करण्याचा प्रयत्न एशान गॉन. झटका क्रमांक लागलाय तिथे पहिला विकेट मिळते. फलंदाज अमित बाद. जसा जसा वेळ जाईल तसं तसं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही रजनीमध्ये खूप चांगला प्रतिसाद, कारण या विभागाचा हा वर्ल्ड कपच आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा ही स्पर्धा अनाउन्समेंट झाली आहे तेव्हा तेव्हा प्रत्येकाला उत्सुकता असते या स्पर्धेची. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत या स्पर्धेची आजची ही तिसरी रजनी आणि पहिलाच मॅच सध्या तरी चालू आहे, जिथे क्रियांश 11 चिंचघर विपक्षामध्ये जय हनुमान भिनार टीम. मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका दिला गेला, तिथे अमितची विकेट थोडंसं लवकर आले आहे. न्यू बॅटर आपल्याला पाहायला भेटेल विकी बरफ, विकेट नंबर 3. सध्या तरी आपण पाहत आहोत आतापर्यंत पूर्णपणे दोन्ही बाजूनं जर विचार करायला गेला तर दोन्ही साईडनं चांगला खेळ राहिलेला आहे. थोडंसं शांततेचं वातावरण राहिलंय. ओ इथेही आपण पाहत आहोत बॅटची कडा लागल्यानंतर तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, काम तमाम. खेळाडू बाद, रन आउटची विकेट. न्यू बॅटर आशिष पाटील पाहायला भेटेल, परंतु त्या अगोदर जर विचार करायला गेला तर यावेळेस जी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिला होता पंकजचा तो मात्र फसलाय. डायरेक्ट हिट झालं, सुपर हिट. आणि मग फलंदाज पंकजचं ते काम तमाम झालं. तिथे ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न फसला आणि झटका क्रमांक 2 दिला गेलाय जय हनुमान भिनार टीमला. पार्टनरशिपची इथून गरज आहे, कारण आपण पाहिलं ओव्हरऑल आतापर्यंत जर खेळ पाहायला गेला तर तिथे 2 जे महत्त्वाचे विकेट राहिलेत. ॲज अ ओपनिंगची जोडी आली होती, आपण अमित आणि पंकजला पाहिलं होतं. दोन्ही खेळाडू आता डगआउटला आहेत, त्यामुळे डगआउटला जे वातावरण आहे ते शांततेचं राहिलंय. गोलंदाजांचं कौतुक आहे, जिथे आदेश मस्कर या ओव्हरमध्ये देखील ते हात खोलण्याची संधी त्यांनी दिलेली नाहीत. कौतुकास्पद गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडनं या इनिंगमध्ये राहिली आहे. थोडीशी लेंथ मागे ठेवली होती, परंतु उसळी तितकीशी मिळाली नाही, त्याचमुळे हा फटका पुल करणं थोडंसं अवघड झालाय फलंदाजाला. अजून एक बॉल बीट करून निघालाय, येतो डॉट बॉल. लास्ट बॉल ओव्हरचा बाकी राहिला. आतापर्यंत याही ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च झाल्यात. पहिल्या ओव्हरला त्या 9 धावा आपण पाहिल्या, जिथे 2 चौकार 1 सिंगल, उर्वरित 3 डॉट बॉल होते. हे पहिलं ते षटक होतं आणि मग त्यानंतर याही ओव्हरला 2च आल्यात. इथे आता समोर खेळण्याचा हा प्रयत्न होता, व्ही शेपला खेळायचं होतं, परंतु तिथेही कनेक्शन राहिलेलं नाही. अजून एक बॉल बीट करून निघालाय, येतो डॉट बॉल. 2 ओव्हर धावा झाल्यात 11. टक्के संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स शिरोळे संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे लगेचच. दोन ओव्हरमध्ये फक्त तिथे आपण पाहत आहोत त्या 11 धावा, कारण त्याचं राहिलंय ओपनिंगच्या जोडीमध्ये एका खेळाडूला थांबणं गरजेचं होतं, परंतु दोन्ही खेळाडू लवकरात लवकर बाद झाले त्यांनी, त्याचमुळे तो इफेक्ट पूर्णपणे ओव्हरऑल या स्कोर कार्डवरती पडलाय. 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ आता इथे चालू होतोय. प्रसाद शेलार बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. कॉन्फिडन्स फलंदाजांना आतापर्यंत मिळालेलं नाहीत, कारण तिथे ते कनेक्शन आतापर्यंत तितकेही प्रॉपर दिसलेलं नाहीत. जेव्हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅटवरती बॉल येतील तेव्हा तो कॉन्फिडन्स मिळेल.
आणि आता इथून तर मी म्हणेन हात खोलणं सुरुवात करावी लागेल, कारण आता 2च ओव्हर बाकी राहिलेत. मोठं टार्गेट सेट करावं लागेल. ओ, यावेळेस देखील आपण पाहत आहोत लेंथवरती पडल्यानंतर जो बाउन्स या विकेटवरती मिळाला आहे त्याचा पुरेपूर फायदा आतापर्यंत सगळ्याच गोलंदाजांना झाला आणि त्याचाच फायदा घेतो इथे प्रसाद सेलार. पहिला चेंडू हाताळत होता आणि तिथे आपण पाहत आहोत ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न विकी या खेळाडूचा आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु कनेक्शन नव्हतं. आता थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता, त्यानंतर डायरेक्ट हिट तर झालं होतं, पण सनी कळवला व्हाईट बॉल. एक साची मदत आता मिळून जात आहे. हा व्हाईट बॉलचा तो इशारा आला आणि त्याचमुळे एक साची मदत. धाव फलक आता 12 अंकावरती, 12 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. डगआउट आणि देखील ओके रनआउटसाठी आपण पाहत आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमचं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं इथे चॅलेंज केलेलं आहे. पाहूयात, जाऊयात, चेक करूयात. नॉट आउटचा इशारा आलेला आहे थर्ड पंचांकडनं. सेफ झोनमध्ये तो खेळाडू राहिलाय आणि त्यामुळे तो नॉट आउटचा इशारा, एक्साची मदत मिळाली आहे. व्हाईट बॉलचा तो इशारा आलाय पंचांकडनं आणि आता धाव फलक जाऊन पोहोचले 12 अंकावरती. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. सेफ झोनमध्ये बरोबर तो वेळामध्ये पोहोचलाय. हा बॅट त्याने बरोबर त्या क्रीजमध्ये नेलेली आहे आणि त्यामुळे तो नॉट आउटचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. एक्साची मदत, 12 धावा झाल्यात. आता थोडंसं वेट करून मारला होता, परंतु पुन्हा एकदा पंचांनी कळवलंय दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा आलाय. तेरा धावा आता धाव फलकावरती. एका इनिंगला फक्त एकच रिव्ह्यू आहे, हेही लक्षात घ्या. गेला जो रिव्ह्यू होता तो फिल्डिंग करणाऱ्या टीमचा राहिला होता, त्यामुळे रिव्ह्यू लॉट्स, नो मोर रिव्ह्यू. तुम्हाला आता या इनिंगला तो रिव्ह्यू मिळणार नाहीत. अंपायरचा सिग्नल अंतिम मानावा लागेल. पुढे सरसावून खेळाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका चांगला आहे. यावेळेस मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये होटी मोठी दरी मिळाली. 4 धावसंख्येची मंजुरी. आउटफील्ड इतकी फास्ट आहे की तिथे क्षेत्ररक्षकांना पोहोचणं थोडंसं अवघड. जेवढे बॉल वेगामध्ये जातील तेवढे आपल्याला चौकार पाहायला भेटणार आहेत आणि ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. फायनली विकीच्या बॅटमधनं चौकार आला. आता वेट करून मारला होता, विकेट किपरला बीट केलंय आणि त्यानंतर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडंसं लेट कट केलंय आणि थेट पाठवलाय चौकार. एकवीस वरती आता धाव फलक आपल्याला पाहायला भेटतोय. 21ला 2 विकेट अशी परिस्थिती सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमची तिथे जय हनुमान भिनार टीम खेळते. आता त्या धावा यायला सुरुवात झाली आहे, त्याचमुळे इथे वाटते की ही ओव्हर जास्तीच्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट होऊ शकते. कारण एकसाचे आपण पाहत आहोत तर 2 धावा, ते 2 व्हाईट बॉल आणि मग त्यानंतरचे लगातारचे 2 चौकार आलेत. आता ती गाडी कुठेतरी त्या पटरीवरती येत असताना पाहायला भेटते आपल्याला. आता यावेळेस सभामध्ये खेळाय, इथे आपण पाहत आहोत स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग लॉट मध्ये चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क आलाय हा षटकार. एक षटकार आणि आता पहा अफलातून तो स्ट्रोक पाहायला भेटलाय. हात खोलण्याची प्रत्येक बॉलवरती ती आता संधीच मिळाली आहे.
विकी जाणतोय इथून हात खोलणंही गरजेचे आहेत, कारण आता चेंडू कमी राहिले त्यांनी मोठं टार्गेट सेट करायचं आहे. धाव फलक आता 27 अंकावरती जाऊन पोहोचलंय, त्यामुळे आता वाटते की मोठं टार्गेट या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये पाहायला भेटू शकतंय. पुन्हा एकदा पंच बळालेत आणि तो इशारा आपल्याला पाहायला भेटतो व्हाईट बॉलचा. थोडासा आता दबाव जाणवतोय, कारण मोठे फटके आलेत. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, पिछा केला होता चेंडूचा, परंतु लाईन थोडीशी बाहेरच राहिली, त्यामुळे पंचाने पुन्हा एकदा कळवलं व्हाईट बॉल. एक साथची अजून मदत मिळते. धाव फलक 28 अंकावरती. ऑनसाइड पॅक आहे, जिथे 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटत आहेत, त्यांचा फायदा घ्यावा लागेल. आणि यावेळेस देखील प्रयत्न आता तोच होता, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार आलाय हा विकीच्या बॅटमधनं. अजून एक ब्रँडेड षटकार. तेवीस धावसंख्येचं आतापर्यंत हे षटक राहिलं आणि आता अंतिम बॉल अजूनही बाकी आहे, त्याचमुळे तो उल्लेख झाला होता, कारण तिथे हात खोलण्याची संधी प्रत्येक बॉलवरती मिळाली आहे. 3 व्हाईट बॉल आले, 2 चौकार आले, 2 षटकार आलेत. लास्ट बॉल बाकी आहे, 1 डॉट बॉल आलाय. ओव्हर पिच होता इनसाइड आउटचा, हा देखना स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास झळकतोय. चेंडू सीमा पार आला, अजून एक चौकार. खूपच महागडं ते षटक राहिलं आहे की ते 27 धावा एकाच ओव्हरमध्ये आल्या आणि आता टोटल स्कोर काय जाऊन पोहोचले 38. 38 धावा धाव फलकावरती 3 ओव्हरच्या खेळानंतर. जय हनुमान भिनार सिंग आता चांगले खेळतायत. पहिले 2 विकेट लवकर आले, जिथे अमित आणि पंकज हे लवकर थोडेसे बाद झाले आणि मग त्यानंतर विकी बरफचे हे वार आपल्याला पाहायला भेटलेत आणि घणाघाती वार राहिलेत. तिथे ते 2 षटकार 3 चौकार एकाच ओव्हरमध्ये त्याने मारलेत आणि त्याचमुळे ते 27 धावसंख्येचं एक महागडं षटक राहिलं. चला, चौथ्या षटकाचा खेळ आता चालू होतोय, जिथे का आता कमबॅकची गरज असेल आणि आता याच फ्लोने जर धावा आल्या तर मग इथून 55+ धावा इथे आपल्याला पाहायला भेटू शकतायत. आणि जर तेवढ्या धावा झाला तर खूप मोठं टार्गेट होईल. आदित्य गायकवाडकडे आता कॅप्टन झालाय, कमबॅक करावा लागेल अंतिम षटकामध्ये. यावेळेस मिस टायमिंग, फटका फसलाय, विकेटचा चान्स आहे आणि पकडला गेलाय तो झेल. संपेल इथे आशिषचा खेळ. झटका क्रमांक 3, फलंदाज बाद. न्यू बॅटर आपल्याला रुपेश पाटील पाहायला भेटेल. कृपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. आशिष पाटीलला तितकीशी कामगिरी चांगली करता आलेली नाही या मॅचमध्ये. साथ देणं गरजेचं आहे, कारण एकटा लढलाय या मॅचमध्ये, जिथे आपण विकी बरफला पाहत आहोत. ज्या धावा आल्यात 24 धावसंख्येवरती तो खेळतोय 7 बॉलमध्ये, त्याचमुळे त्याचीच इनिंग जी आतापर्यंत राहिली आहे ती खूप चांगली आपल्याला या जय हनुमान भिनार टीमकडनं पाहायला भेटली आहे. आणि आता कृपेश पाटील उर्वरित फक्त 5च बॉल राहिलेत, जिथे आदित्य गायकवाडचं हे षटक कमबॅक करावं लागेल हा इथे उल्लेख झाला आणि त्याच पद्धतीने ती कामगिरी राहिली आहे. हा लेफ्टी बॅटरला पाठवलंय. पाहूयात कृपेश पाटील इम्पॅक्ट किती टाकेल या अंतिम ओव्हरमध्ये, जिथे 5च बॉलचा खेळ बाकी राहिलाय. ओव्हर पिच होता, बॅटची कडा घेऊन बॉल मागे चाललाय, थोडंसं लेझीपणा दाखवलाय बॉल उचलण्यासाठी आणि त्याचमुळे आपण पाहतो तो फायदा घेतला गेलाय. 3 धावसंख्येचा प्रयत्न आहे, ओव्हरथ्रो झालाय आणि तिथे तारंबळच उडाली बॉल अडवण्यासाठी. खराब फिल्डिंग, तोपर्यंत 3 धावा. सगळ्यात महत्त्वाचं राहिलं की तुम्ही 3 धावा तर खर्च केल्या, त्यापेक्षा महत्त्वाचं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की विकी बरफ पुन्हा एकदा तो स्ट्रायकर एंडला आलाय. हेच तर डोकेदुखी असेल आता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण तो एक सेट बॅट्समन आहे आणि एक आक्रमक फलंदाज आहे. उर्वरित कृपेश पाटीलनं त्याची कामगिरी या चेंडूवरती यशस्वीरित्या चोखपणे पार पाडली आहे आणि त्याचमुळे धाव फलक आता 41 अंकावरती जाऊन पोहोचलाय.
फुल टॉस होता. टायमिंग फसलंय. डिस्टन तितकंसं मिळालं नव्हतं परंतु झेल निसटलाय सुटलाय आणि त्याचमुळे ते जीवदानच मिळतंय. पुन्हा खराब फिल्डिंग. हा तर सोपा झेल होता. फ्लड लाईट्समध्ये आपण पाहत आहोत ते जे चित्र असतं दिसतं जसं नसतं ते असं चित्र राहिलंय पहा. हा तर सोपा वाटत होता परंतु तो निसटलाय सुटलाय आणि त्यामुळे ते जीवदान मिळालंय. एक सिंगल मिळाली. धावफलक 42 धाबा. 3 बॉल्सचा जुनी खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आहे. पायावरती जाऊन आदळलाय. अपील तर जोरदार झाली परंतु तितकंसं आपण पाहत आहोत तो उत्साह तो कॉन्फिडन्स अपीलमध्ये दिसलेला नाहीत. अपील नकारले आहे आणि त्यामुळे तो नॉट आउटचा इशारा आलाय. एक सिंगल आले आहे. लीग बाईज एक सिंगल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक 43. पुन्हा एकदा थोडंसं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड हिट करायचं होतं परंतु कनेक्शन तितकेही चांगलं नाहीत आणि आता रनआउटची विकेट. धोक्यामध्ये धावत होता विकी बरफची विकेट. फलंदाज विकी बाद. धावफलक 44 अंकावरती. अंतिम तो चेंडू राहिलाय. इनिंग संपल्यानंतर पॅनल डीच्या धावाही विचारात घेतल्या जाणार आहेत हेही लक्षात घ्या. 44 वरती धावफलक. अंतिम चेंडू बाकी राहिलाय जिथे आता नवीन खेळाडू आपल्याला केतन घरत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला भेटलाय. लास्ट बॉल आहे. टार्गेट त्याला सेट करायचं आहे. थोडासा स्लो रन होता. टप्पा पडल्यानंतर हा लेग कटर राहिलाय. पडल्यानंतर फिरकी घेणारा आणि तिथे अपील ती स्वीकारली गेली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बा. पहिला इनिंगचा वाजवी खेळ पूर्वार्ध अगदी समाप्त झाला आणि पूर्वार्धाला आपण जर खेळाचा विचार करायला गेला तर पहिला स्टार्टिंगचा जो खेळ होता तो थोडासा डगमळीत राहिला परंतु मग त्यानंतरची आपण एक चांगली इनिंग विकी बरफची पाहिली आणि त्या इनिंगच्या जोरावरती ते टार्गेट सध्या तरी आता सेट झालंय जिथे 44 झाल्यात. आता पॅनल डीच्या 2 धावा ॲड केल्या गेल्यात. मग धावा झाल्यात 46 आणि टार्गेट सेट झालंय 47 धावसंख्येचं. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे हेही लक्षात घ्या. प्रत्येक टीमच्या कॅप्टनसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. यावेळेस आपण पाहत आहोत क्रियान स्पोर्ट्स चिंचगड संघ ड्रेसिंगमध्ये नाहीत त्याचमुळे त्यांना 2 धावसंख्येची ती पेनल्टी आहे आणि आता त्या धावा ॲड झाल्यात टार्गेटमध्ये. 44 झाल्यात 46 आणि आता 47चा पाठलाग या मॅचमध्ये चालवायचा आहे त्यांना. चला ओपनिंगची जोडी लगेचच आता पाठवून द्या. फिल्डिंग सेट होते आणि त्यानंतर आपण लगेचच वळूयात जिथे पुढच्या मॅचचा टॉसही केला जाईल. बोथ टीम कॅप्टन्सला रिपोर्ट करायचा आहे तिथे. आई गावदेवी शिरोळे वर्सेस जय बजरंग सोनटक्के. जाऊयात टॉस बॉक्समध्ये तिथे आम्हाला जॉईन होत आहेत संदीपजी पाटील सर. चला आई गावदेवी शिरोळे संघ कॅप्टन उपस्थित करा.
जय बजरंग सोनटके संघ कॅप्टन उपस्थित. विराज चला आपला कॅप्टन उपस्थित करा लगेचच, कारण आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. हेमंतजी तावडे सर देखील आज अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला शिरोळे संघाचा कॅप्टन उपस्थित होता. आई गावदेवी स्पोर्ट्स शिरोळे संघ आणि विपक्षामध्ये जय बजरंग सोनटक्के संघ. आणि टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया रोहन खापरे. सोनटके टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. बाबा चषकचा कॉल होता आणि बाबा चषकच झालाय. तर रोहन खापऱ्यांना विनंती आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थान पण पहा. कॅप्टन निलेश आहेत आमच्या समेत. टॉस किती महत्त्वाचा आता फ्लड लाईट्समध्ये खेळायचा आहे आणि टॉस महत्त्वाचा होता की आणि टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आहात. एकंदरीत त्या सीझनमध्ये संघाचा प्रवास जो आहे तो कशा प्रकारे राहिला आहे? तसा छान पण आहे आणि परिस्थिती खराब आहे. काय म्हणशील? गोलंदाज स्वीकारले समृद्ध संघ शिरोळे संघ. या अगोदर कधी सामना झाला होता आणि त्याचा रिझल्ट काय होता? वर्षात 1-2दा तर होतच. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30पर्यंत. पहिले असतील इंटर झाला, मग कशा प्रकारचा हे माहोल वाटला आणि स्पर्धा कशी वाटते? आगाईसारख्या एरियामध्ये लाईव्ह टुर्नामेंट होणार आणि डे नाईट नाही होऊ शकत दुसरा कोण. निलेश भाऊशेवर. शिरोळे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस गमावला बॅटिंग करायचे आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज एकंदरीत काय म्हणशील? अलंकार गोडविंद इंटर आहे, त्याच्याकडनं किती अपेक्षा असेल की नेहमीच तारणहार म्हणून संघाचा तो बनलाय. काय म्हणशील त्याच्या खेळाबद्दल? त्याच्याकडनं किती अपेक्षा असतील या मॅचमध्ये? सर्वात जास्त अपेक्षा आम्हाला त्याच्याकडनंच असतील. अलंकार झाला, प्रमोद झाला, त्यानंतर अर्षद. कारण की एकावरती निर्भर आम्ही नाही आहेत. प्रत्येक प्लेअरकडनी आपले 100% द्यावे ही प्रयत्न करावे प्रत्येकाने. बस. किती टार्गेट माइंडसेट असेल? 40+. आणि काय म्हणशील या स्पर्धेच्या ओव्हरऑल आयोजनाबद्दल? आयोजन खूपच सुंदर आहे आणि लाईट खूप चांगले आहेत आणि या परिसरामध्ये एवढं सुंदर नियोजन, खूप छान नियोजन आहे. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम. जय बजरंग सोनटके वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच आपण जाऊया जिथनं पुन्हा एकदा हर्षद पवार ज्या ठिकाणी उपस्थित असतील ॲज अ कॉमेंटेटर कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. जिथे सेकंड इनिंगला ती सुरुवातही झाली आहे आणि सध्या तरी परिस्थिती जर पाहायला गेलं तर 2ला 1 विकेट गेली आहे. 4 बॉलचा तो खेळ समाप्त झाला आहे. पॉवर प्ले कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे आणि सध्या तरी पंकज पाटील आतापर्यंत खूपच चांगली कामगिरी करतोय. आणि अजून एक तो फुल लेनचा बॉल होता, जडमध्येच केला गेलाय. यॉर्करचा हा प्रयत्न तिथेही फक्त मिळून जाईल सिंगलच्या मदतीने धावफलक आता फक्त 3 धावसंख्येवरती. मोठा पल्ला गाठायचा आहे जिथे 47 धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आणि सहसा थांबून चालणार नाहीत. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 47 हा म्हणजे 11-12च्या सरासरीनं प्रति ओव्हरला तुम्हाला त्या धावा कुटावा लागणार आहेत. त्याच्यामध्ये पॉवर प्लेमध्ये जर तुम्हाला कमी धावा जर मिळाल्या तर मग एक तो दबाव बनेल आणि सध्या तरी तीच कामगिरी चालू राहिली आहे. पाहता पाहता ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त त्या 3 धावा. अक्षय मस्करची विकेट थोडंसं लवकर आली आहे या मॅचमध्ये आणि त्याचा तो कदाचित इफेक्ट पडला या स्कोर कार्डवरती. त्याच्या सोबतीला आपण विकी नागरेला पाहिलं आणि त्यानंतर आदेश मस्कर ही आता जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. उर्वरित कामगिरी करून दाखवावी लागेल कारण पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त त्या 3 धावा जिथे 47चा पाठलाग करतायत. मग उर्वरित आता थोडासा यावेळेस तो दबाव बनवला गेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं कौतुक आहे जिथे आपण जय हनुमान भिनार टीमला पाहत आहोत. पहिलं षटक पंकज पाटीलच्याच नावावरती राहिलं जिथे त्यांना 1 विकेट मिळवली, 3 सिंगल आणि 2 डॉट बॉल. अशा पद्धतीने ती पहिली ओव्हर होती. एकही चान्स मिळाला नाहीत. बरोबर सगळेच बॉल आपण पाहत आहोत ते सगळेच ओव्हर पिच केले होते आणि त्याच्यामध्ये यॉर्क लेननं हाताळलीत आणि बरोबर ते स्टिकवरतीच टाकण्याचे प्रयत्न होते, पायामध्येच टाकले बॉल आणि त्यामुळे तो चान्सेस मिळाला नाहीत. पॉवर प्ले कॅपिटलाइज करता आलेला नाही, त्याचमुळे तो दबाव थोडासा आता बनवला गेलाय. सेकंड ओव्हरचा खेळ आता चालू होते जिथे अमित बरब मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती येतोय. आणि केस आपण पाहत आहोत या सत्रामध्ये शुभागमन होतोय. नेहमीच ज्याने क्रिकेटवरती प्रेम दाखवलं आणि त्याच पद्धतीने आपण पाहायला गेलं तर या विभागामध्ये
एक क्रिकेटच्या परिपटलावरती नेहमीच हे नाव चर्चेमध्ये असतं ते आमचे बाळाजी बांगार सर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटतं आहे. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट खेळाडूही आहेत आणि ॲज आपण पाहत आहोत शिक्षकांची भूमिका ही खूपच महत्त्वाची त्यांनी आत्तापर्यंत पार पाडली आहे आणि तुर्तच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहे. त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय, जास्तचा बाउन्स मिळाला, अतिरिक्त उसळी आणि मग त्यानंतर हा पंचांचा इशारा तो आलाय 1 फॉर दी ओव्हर आणि व्हाईट बॉल. एक साची मदत मिळून जाईल. धाव फलक आता पुढे सरसावेल आणि आता धावा झाल्या. धाव फलकापती टोटल 4. गेअर चेंज करावा लागेल अन्यथा तो दबाव बनतोय कारण त्या धावा आतापर्यंत आलेल्या नाहीत. अमित बरबचंही षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत प्ले अँड मिस. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं गेलंय. आतापर्यंत भरपूर सारे डॉट बॉल आलेत, ते कनेक्शन राहिलेलं नाहीत, तो कॉन्फिडन्स मिळालेला नाहीत. अशी सुरुवात होती जेव्हा आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा तो खेळ, तिथेही आपण पाहिलं थोडंसं शांतता राहिली, मग त्यानंतर त्या धावा आल्यात. आणि आता या इनिंगमध्ये पाहूयात त्या धावा येणं कधी सुरुवात होईल. सध्या तरी हा व्हाईट बॉल हाताळलाय. अवे फ्रॉम द बॉडी होता, थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न, जास्तचा बाहेर करून बसलाय, त्यामुळे तो येतो व्हाईट बॉल. आणि आता एक्साच्या मदतीने धाव फलक 5 अंकावरती. 42 धाव संख्येची इथूनही गरज आहे. 16 बॉलला 42 करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस पाहूयात. ऑन साइड पॅक आहे जिथे 4 फिल्डर. ही नेहमीच रणनीती आपण दोन्ही रजनीमध्ये पाहिली आहे. ऑन साइड पॅक करायचे आहे, मग त्यानंतर दबाव बनतो, परंतु यावेळी सुकचा फटका. धावा बुक केला जातील. चेंडू निघाला लॉंग स्टॉपला, चेंडू सीमा पार. इथे आलाय हा संघर्षमय चौकार. धावा कशाही येऊ द्यात, तो कॉन्फिडन्स सध्या तरी मिळालेला नाही, परंतु या फटक्यानंतर राहत किसास अर्थातच सुटकेचा निश्वास थोडासा फलंदाज सोडेल कारण फायनली तिथे तो कॉन्फिडन्स हा फटका मिळू देऊ शकतो असं वाटतंय. आणि यावेळेस मात्र हवामध्ये जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय छुमंतर. समालोचन कक्षाच्या वरनं ठोकलाय हा षटकार. म्हणून तो मी उल्लेख केला होता की तो कॉन्फिडन्स मिळाला त्या फटक्यानंतर. आणि पहा तो कॉन्फिडन्स आता या फटक्यामध्ये तो झळकत असताना पाहायला भेटलाय. फायनली आपण पाहत आहोत इथे विकी नागरेच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला भेटलाय. चौकारानंतर षटकार आला आणि धाव फलक आता 15 अंकावरती जाऊन पोहोचलाय. मॅच इज ऑन. आता तो दबाव कमी झालाय कारण हे 2 महत्वाचे षटकार, एक चौकार आणि एक षटकार जो आलाय त्याने दबाव आता थोडासा झुगारू दिला जातोय. क्रियांश 11 शिन्सगर संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जिथे 47चा पल्ला मैदानाच्या आतमधनं गाठायचा आहे. पहिलाच आजच्या रजनीचा हा मॅच हलक्या हाताने खेळलाय. पॉइंटला यावेळेस मात्र इथे चांगला स्क्वेअर कटचा नजराना दाखवलाय. चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे 4, तो बेडा होगा पार. महत्वाचा चौकार. झाल्यानंतर आपण पाहत आहोत थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला होता. वेट करून थोडासा खेळलाय, त्याचा फायदा तो झालाय. चांगला स्क्वेअर कट आणि तिथे तो वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने 19 आणि आता 13 बॉलला 28 करायचे आहेत. मॅच मध्ये येतो हा संघ कारण तिथे आता फटके चांगले आलेत. आता हा बाउन्सर तो होता. यावेळेस पाहूयात ओके आपण पाहत आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमनं सध्या तरी चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या डिसिजनसाठी. म्हणजे तावडे सर आम्हाला सध्या तरी इथे जॉईन होत आहेत तर पंचांच्या भूमिकेमध्ये. बॉल चेक केला जाईल. घडलंय काय बिघडलंय काय. 1 बाउन्सची ती ग्वाही तर ऑलरेडी आलेली होती, त्याची ती चर्चा होते. आणि पाहूयात बॉल तर चेक केला होतोय. बॉल चेक केला जाईल, डिसिजन येईलच आमच्यापर्यंत. यस इट इज नो बॉल. हाईट आहे या बॉलला आणि त्यामुळे तो नो बॉलचा थर्ड पंचांकडनं तो इशारा आलाय म्हणून तो उल्लेख केला होता. आणि पंचांनीही निदर्शनात आणलं होतं की पहिला बाउन्सची ग्वाही ऑलरेडी गोलंदाजाला ती मिळाली आहे.
आणि त्याचाच विचार करून हा सध्या तरी पंचांनी थर्ड पंचांनी कळलाय यस इट इज नो बॉल. कदाचित मॅचची मोमेंट शिफ्ट झालेली वाटते. 20 धाबा धाव फलकावरती आहेत आता. खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. पायामध्ये हाही बॉल टाकला होता. तयारीमध्ये होता खेळाडू आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत लॉंग मध्ये फिल्डर वेगवान धावतोय. चांगली फिल्डिंग राहिली आहे. चिकी सिंगल या चेंडूवरती मिळते. फ्रीच्या बॉलवरती तितकासा फायदा झालेला नाहीत. या सिंगलच्या मदतीने धाव फलक 21 राहिला आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे तिथून 26 धावा. 12 चेंडू 26. बारा बॉलला 26 म्हटलं तर 13च्या सरासरीने इथून पुढे जावं लागेल. आतापर्यंत हा मॅच जर पाहायला गेलं तर बॅलेन्सिंग चालू आहे, जिथे एक विकेट जरूर लवकर आली, परंतु मग त्यानंतरचे फटके जर आपण पाहिले तर विकीच्या बॅटमधनं काही चांगले स्ट्रोक आलेत. ती 7 आता देणं गरजेचे असेल आदेश मस्करलाही. अरे सध्या तरी तो शांत राहिलाय. 10 बॉलमध्ये 17 वरती विकी खेळतोय. आदेश 1 वरती खेळतोय आणि आता बॉलिंगमध्ये आपल्याला जितेश पाहायला भेटणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये जिथे राहिलेत 12 बॉल करायचे 26 धावा. काल आपण राजस्थानमध्ये खूपच चांगले मॅचेस पाहिलेत. काल एक महत्त्वाची आपण हाफ सेंचुरी पाहिली, तिथे आमचे संदीपजी पाटील सरांच्या नावावरती ती राहिली. हायलाइट्स राहिले होते काही त्यांचे स्ट्रोक. आणि यावेळेस पहा जसा रीच मध्ये मिळालाय, स्लॉट मध्ये आलाय आणि पार्किंग लॉट मध्ये हाही पाठवला गेलाय. चेंडू सीमा पार आला. एवन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. पहिल्या चेंडूवरती जितेशवरती तो हल्ला बोल झाला आणि जो रिक्वायर्ड रन रेट होता तो कमी करण्याचा आता प्रयत्न राहिलाय. इथे आलेला महत्वपूर्ण तो षटकार पाहायला भेटला आणि आता धावफलक 27 अंकावरती जाऊन पोहोचलाय. राहिले 11 बॉल. मॅच मध्ये अजूनही 20 करायचे आहेत. यावेळेस देखील लोबो फुलटस होता. क्रॉस बॅटेटनं मारलाय. उंच तर गेलाय. डिस्टन आणि आता पाहता पाहता चेंडू पाहता सनी निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेस स्टँड मध्ये अजून एक षटकार. तो सामना सोपा झालाय. आता 10 बॉलला फक्त 14च करायचे आहेत. संघर्षाचा जेव्हा काळ असतो ना तेव्हा संयम ही तुमची ताकद असते. आणि कदाचित आता तिसऱ्या बॉलवरती हा तिसरा वार. चेंडू सीमा पार. बॉलरला केलंय गार. आलाय अजून एक षटकार. जसं संगीत आपल्याला ऐकायला मिळालंय तसं वन साइड ही फाईट दिली आहे फलंदाजानं. चांगला खेळतोय विकी. यावेळेस आपण पाहत आहोत चांगला ड्राईव्ह पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. वाडिश लॉंग ऑफ मध्ये तैनात होता आणि तिथे बॉल अडवला जाईल, फेकी केला जाईल. तोपर्यंत सिंगल. 3 षटकार आल्यानंतर ही सिंगल आली आणि आता सिंगलच्या मदतीने धाव फलक 39-40 अंकावरती. 40 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. 47चा तो पल्ला पॅनल्टीने खेळले होते, त्याचा तितकासा इफेक्ट पाडू दिलेला नाहीत. हा तर फुलटॉस होता. क्रॉस बॅटेटनं मारलाय आणि इथेही बॉल पाठवला गेलाय. यस, खेळ समाप्त. मॅच फिनिश. अभिनंदन टीम. सामना इथे जिंकलाय, जिथे विजयाचा जय जयकार होतोय. क्रियान स्पोर्ट्स चिंचगड संघ अभिनंदन.
नो बॉल प्लस 6 आपल्याला तो पाहायला भेटला आणि त्यामुळे तो सामनाच समाप्त झाला. खेळ खल्लास केला आणि जाऊयात लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचची समरी थोडंसं चेक केली जाईल आणि त्यानंतर ठरवलं जाईल. पाहूयात या मॅचचा हिरो कोण आहे. चला या मॅचची समरी आपल्या स्क्रीनवरती आहे, जिथे जर पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहिला तर तिथे 46 झाला होता आणि 47चा पल्ला गाठत असताना आपण पाहत आहोत विकी नागरेची फलंदाजी, जिथे 14 बॉलला त्याने 36 धावा कुठल्यात आणि त्याचमुळे तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकी, चला वेलकम.